students. Today we are going to start mathematical logic of paper first. मॅथेमॅटिकल लॉजिक या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. मॅथेमॅटिकल हा वर्ड मॅथेमॅटिक्स पासून मिळालेला आहे, तर लॉजिक हा वर्ड ग्रीक वर्ड लॉगस यापासून डिराइव्ह झालेला आहे. Logos means reasoning. Here the word reasoning is most important. We know that every mathematician believes in exactness. There cannot be maths without proofs. Each proof needs proper reasoning. Therefore, study of logic is essential. म्हणून मॅथ्स मध्ये लॉजिक या टर्मचा वापर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी फर्स्ट पॉइंट आहे स्टेटमेंट and its truth value. Statement and its truth value हा फर्स्ट पॉइंट कळण्यासाठी आधी आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे. असर्टिव्ह सेंटेन्स आणि अशा प्रकारचे 4 types of sentences we are already studied in English language. First, assertive sentence. Second, imperative sentence. Third, exclamatory sentence. And next one, interrogative sentence. We know that English language is the medium of communication, and we use these 4 types of sentences to communicate each other. या ठिकाणी जो हा फर्स्ट टाइप आहे assertive sentence, तर assertive sentence म्हणजे काय? Which is nothing but declarative sentence. तर अशा प्रकारचे वाक्य जे आपण मराठीमध्ये विधानार्थी वाक्य असं म्हणतो, जे काय केलेलं असते डिक्लेअर केलेलं असते. फॉर एक्झाम्पल, every triangle has 3 sides. Every triangle has 3 sides. हे सेंटेन्स, या सेंटेन्स मधून आपल्याला काहीतरी माहिती मिळते. हे सेंटेन्स आपल्याला काहीतरी सांगत आहे. म्हणजे these type of sentences tells us something, tells us information, and these type of sentences end with a full stop. अशा प्रकारचा सेंटेन्स असेल तर त्याला आपण स्टेटमेंट म्हणत असतो. तर ह्या प्रकारच्या सेंटेन्सेस वरून आपण स्टेटमेंट डिफाइन करणार आहोत. लक्ष द्या. Statement. A statement is a assertive sentence
which is either true or false, but not both simultaneously. म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्स जे एकतर ट्रू आहे किंवा फॉल्स आहे, पण एकाच वेळी काय नसणार आहे, ट्रू किंवा फॉल्स नसणार आहे. त्या एक्झाम्पल वरून तुमच्या लक्षात येईल, एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स मीन्स प्रत्येक त्रिकोणाला 3 बाजू असतात हे डिक्लेअरच केलेलं आहे या ठिकाणी, आणि त्या 3 बाजू असतात की नाही या माहितीवरून आपण ते ट्रू आहे किंवा फॉल्स आहे काय करू शकतो, सांगू शकतो. म्हणून अशा प्रकारची जर वाक्य असतील तर त्याला आपण काय म्हणतो, स्टेटमेंट म्हणतो. अदरवाईज आपण काय म्हणू शकत नाही, त्याला स्टेटमेंट म्हणू शकत नाही. म्हणजे स्टेटमेंट जे सेंटेन्सेस असतात त्याच्या व्हॅल्यूज आपण ट्रू किंवा फॉल्स आहे हे त्याची आपण ट्रूथ व्हॅल्यू काय करू शकतो, डिक्लेअर करू शकतो या ठिकाणी. त्यामुळे अशा प्रकारचे सेंटेन्सेसना आपण काय म्हणत असतो, स्टेटमेंट म्हणत असतो. तर स्टेटमेंट दिलेला स्टेटमेंट हे सेंटेन्सेस स्टेटमेंट आहे हे कळल्यानंतरच आपण त्याची व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू काय करू शकतो, डिफाइन करू शकतो. तर नेक्स्ट पॉइंट आहे ट्रूथ व्हॅल्यू. We know that each statement has truth value true or false. If statement is true, then its truth value is denoted by capital T. If statement is false, then its truth value is denoted by capital F. तर ट्रूथ व्हॅल्यूज आपण टी आणि एफ ने डिनोट करतो आणि स्टेटमेंट जे आहेत ते आपण स्मॉल पी क्यू आर या लेटर्सनी काय करत असतो, डिनोट करत असतो. स्टेटमेंट लेटर्स आपण त्यांना आपण म्हणत असतो. त्यानंतर नेक्स्ट जो टाइप आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कोणत्या प्रकारचे असतात? फॉर एक्झाम्पल इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपल्याला ऑर्डर, रिक्वेस्ट, कमांड पाहायला मिळते बघा. या ठिकाणी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स एक वाक्य मी तुम्हाला सांगते, प्लीज गिव्ह मी अ पेन. तर या वाक्यामध्ये रिक्वेस्ट केलेली आहे. तर अशा प्रकारचं वाक्य असेल तर त्याची आपण ट्रूथ व्हॅल्यू काय करू शकत नाही, डिफाइन करू शकत नाही. म्हणून इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस हे स्टेटमेंट नसतात. त्यानंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. How beautiful place it is. This type of sentences end with exclamatory mark आणि आपण या ठिकाणी डिक्लेअर करू शकत नाही त्याची ट्रूथ व्हॅल्यू. सो दिस टाइप ऑफ सेंटेन्सेस also not a statement. त्यानंतर assertive sentence is only statement. These two types of sentences are not a statement. Next type of interrogative sentence. Do you like coffee? Question mark. These type of sentences are end with a question mark. Here we can't define their truth value. Therefore, interrogative sentence is not a statement. These three type of sentences are not a statement. Assertive sentence or a declarative sentence is the only statement. And if it is a statement, then we can define its truth value T or F. या ठिकाणी हा स्टेटमेंट आणि इट्स ट्रूथ व्हॅल्यू हा पॉइंट काय झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट स्पेशल टाइप ऑफ सेंटेन्स, तो म्हणजे
open sentence.